धन्यवाद. एकच आहे. माझ्या सर्व बांधवांचं आणि भगिनींचं मी सुरुवातीलाच हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. कालच आम्ही महायुतीच्या प्रचाराचा नारळ अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापूरला त्या ठिकाणी फोडला. मुख्यमंत्री, मी, उपमुख्यमंत्री, तिथले 10 उमेदवार सगळे आम्ही तिथं उपस्थित होतो. आठवले साहेब होते, सदाशिवराव खोत होते, कवाडे साहेब होते, जे घटक पक्ष आहेत ते सगळेजण तिथं उपस्थित होते. या निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व पक्षांचे जाहीरनामे देखील जाहीर होत आहेत. आमचा युतीचा पण जाहीरनामा येणार आहे, परंतु त्याचबरोबर एक पक्ष म्हणून पक्षाचा पण जाहीरनामा. आणि पत्रकार मित्रांनो, यावेळेस आम्ही आमच्या ज्या विधानसभा मतदारसंघ लढवतोय त्याचा पण त्या मतदारसंघाचा जाहीरनामा हा आम्ही देतोय. मगाशी तुम्ही एक जी क्लिप बघितली, त्याच्यामध्ये साधारण बारामतीमध्ये पुढे 5 वर्षामध्ये काय करायचं, काय माझं विजन आणि आमच्या पक्षाचं विजन आणि आमच्या सहकार्यांचं राहणार आहे हे त्याच्यातनं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि युतीच्या बद्दल तर ते काल काही मुद्दे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहेत. पुढे अजून एक आमचा कार्यक्रम मुंबई किंवा काही ठिकाणी होईल. आज या निवडणुकीच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्टीचा जाहीरनामा सादर करण्याच्या करता आपण सगळेजण जमलो. यंदा आम्ही एक वेगळा दृष्टिकोन ठेवून हा जाहीरनामा बनवलेला आहे. आणि ज्या मतदारसंघात निवडणुकीसाठी आमचे उमेदवार आहेत त्या प्रत्येक मतदारसंघातला स्वतंत्र जाहीरनामा मी सुरुवातीलाच सांगितलंय. आज आपण महाराष्ट्रातली जवळपास वेगवेगळ्या 50 मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे प्रकाशित करतोय आणि उर्वरित जाहीरनामे देखील येत्या काही दिवसामध्ये आम्ही प्रकाशित करतोय. सुनील तटकरे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष हे मुंबईतून महायुतीचा राज्यव्यापी जाहीरनामा आणि प्रत्येक मतदारसंघाच्या जाहीरनाम्याचा सारांश असलेली एक पुस्तिका हे प्रकाशित करतायत. यंदा आम्ही प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र जाहीरनामे तयार करून प्रत्येक भागाच्या विशेष गरजा लक्षात घेऊन काम करतोय. आणि या स्थानिक जाहीरनाम्यामध्ये आमच्या आमदारांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आणि आमचे उमेदवार पुढील 5 वर्षात कोणती महत्त्वपूर्ण कामं करणार आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघातील रहिवासी, शेतकरी, कष्टकरी, युवक आणि महिलांच्या सोबत सखोल चर्चा करून त्यांच्या अपेक्षा आणि गरजांना या जाहीरनाम्यामध्ये प्राधान्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि साधारण जे आपल्याला शक्य आहे, जे आपण पार पाडू शकतो, ह्याच गोष्टीचा आम्ही विचार केलेला आहे. आमच्या पार्टीच्या सोशल मीडिया टीमच्या मतदारांशी सर्व स्तरावर जोडण्यासाठी एक नवीन रणनीतीचा अवलंब आम्ही करतोय. अलीकडे आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर AI आधारित जाहिरात मोहीम सुरू केली आहेत. आणि त्याला तसं बघितलं तर सर्व स्तरावर भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय, त्याचं आम्हाला समाधान आहे. त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळ्या 50 विधानसभा मतदारसंघात देखील हे जाहीरनामे, व्हिडिओ आणि गाणे ही तयार केलेली आहेत. आज बारामतीचा उमेदवार म्हणून बारामतीचा जाहीरनामा सादर करण्याचा मला अभिमान आहे. आमच्या प्रत्येक उमेदवाराने त्यांच्या मतदारसंघात स्वप्नांना आणि आकांक्षांना ते सादर केलेलं आहे. या जाहीरनाम्यासोबत आम्ही बारामतीचा जाहीरनामा, व्हिडिओ आणि राष्ट्रवादीच्या प्रचार मोहिमेचं गीत देखील प्रसिद्ध केलेले आहे. गेल्या 30-35 वर्षात बारामतीचा झालेला बदल पाहून मला अतिशय आनंद होतो. आपण एका वेगळ्या रूपातील बारामतीतून प्रवास करत इथपर्यंत आज पोहोचलेलो आहे. आणि मी आमदार म्हणून केलेल्या विकास कामं बारामतीमध्ये सर्वत्र दिसून येतात. मी गेल्या 5 वर्षामध्ये बारामतीला 9,000 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि विकास कामं केली आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघात याहून मोठा निधी आलेला नाही.
या विविध विकास कामांचे विवरण एका विशेष पुस्तिकेत एकत्र केले आपण। मात्र आज मी आपल्यासमोर आमच्या आगामी काळातील जाहीरनाम्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या 33 वर्षापासून माझं एकमेव ध्येय आहे ते म्हणजे बारामतीत प्रत्येक प्रगतीचा नवीन आलेख गाठणं। आणि मी हे अखंडपणे करत राहणारे हा जाहीरनामा आपल्या सर्वांच्या सामुदायिक उद्दिष्टांचं प्रतिबिंब आहे आणि मी बारामतीला देशातील सर्वात आदर्श आणि प्रगत ठिकाण, प्रगत तालुका बनवण्याचा मी कटिबद्ध आहे। बारामतीला कुस्तीची एक समृद्ध अशी परंपरा आहे। माझ्या स्वतःच्या कुस्तीवरील प्रेमावर इथल्या खेळाडूंना आवश्यक सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। मात्र महाराष्ट्राने इतर राज्यांप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापही खेळात यश मिळवलेलं नाही, ही खंत माझ्या मनात नेहमीच असते। यावर उपाय म्हणून बारामतीमध्ये महाराष्ट्रातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभी करण्याचं मी ठरवलेलं आहे। पंजाब आणि हरियाणासारख्या प्रगत राज्यांच्या मध्ये संस्थांच्यामधून प्रेरणा घेऊन ही अकादमी बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक, शूटिंग, पोहणं इत्यादी प्रकारचे खेळाडू तयार केले जातील अशा प्रकारचा आणि आधुनिक सुविधा, वैधानिक कोचिंग आणि प्रशिक्षणासह ही अकादमी महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रशिक्षण देईल। आम्ही बारामतीतील शेतकऱ्यांच्यासाठी 5000 कृषी आधारित MSME फूड प्रोसेसिंग युनिटची एक नेटवर्क स्थापन करणार आहोत, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी माझ्या बारामतीकरांना आणि आजूबाजूच्या माझ्या सहकाऱ्यांना उपलब्ध होतील। तसेच एक बारामतीत लॉजिस्टिक पार्क लवकरच उभारण्यात येणार आहे, जे कुरिअर, लघु स्टोरेज सुविधा, वाहतूक केंद्र आणि कॉल सेंटर यांच्यासारख्या उद्योगांचं केंद्र बनावं, ज्यामुळे स्थानिक रोजगारांना त्या ठिकाणी संधी निर्माण होतील। विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून बारामतीला भारतातील पहिलं सौर ऊर्जा शहर बनवण्याचा आमचा मानस आहे, जिथे घरे, रस्ते आणि सार्वजनिक इमारतीत यातील सर्व उपकरणं सौर ऊर्जेवर चालतील। आरोग्याच्या क्षेत्रात बारामतीत एक अत्याधुनिक, सध्या कॅन्सरचं प्रमाण जगात वाढतंय, महाराष्ट्रात वाढतंय, देशात वाढतंय, तर कॅन्सरवर कर्करोग रुग्णालय उभारण्याचा मी निश्चय केलेला आहे, ज्यामुळे पुणे मुंबईला जाऊन उपचार घेण्याची गरज आज माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेला जी भासते ती भासणार नाही। स्थानिक जाहीरनाम्याची कल्पना ज्या सर्व मतदारसंघात आम्ही निवडणुकीसाठी उभे आहोत त्यासाठी वापरली गेलेली आहे। यापूर्वी महाराष्ट्रातील जनतेच्या शंकांचं निरसन करण्यासाठी महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली होती। 98 61 71 71 71 हा त्याचा नंबर आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। ह्या हेल्पलाईनवर जवळजवळ 25 लाख कॉल्स हे आलेले आहेत। महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या हेल्पलाईनसाठी हा विक्रमी आकडा आहे। या यशाचा आधार घेऊनच आम्ही आता एक नवीन टोल फ्री नंबर 98 61 71 71 71 सुरू करत आहोत, जिथे कुणीही कॉल करून त्यांच्या मतदारसंघ निवडू शकता आणि त्यांच्या मतदारसंघाचा जाहीरनामा त्याच्यातून तुम्हाला ऐकायला मिळेल। ही सेवा विशेषतः ग्रामीण भागातील लोकांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचे ॲप्स नाहीत। त्यांना सहजपणे जोडण्याची सुविधा या टोल फ्री नंबरमुळे उपलब्ध होणार आहे। आजचा कार्यक्रम फक्त बारामतीकरांच्यासाठीच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात आम्ही सेवा देतोय, उमेदवार उभे केलेले त्या सर्वांच्यासाठी एक वचन आहे। आपल्या समर्थनासह आम्ही हे स्वप्न सत्यात उतरू आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करत राहील आणि महायुतीचा घटक म्हणून देखील त्यामध्ये तो महत्त्वाची जबाबदारी पार पाडेल। हेच मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं
सांगायचं आहे। आज उमेदवार म्हणून त्याच्यामध्ये अद्ययावत आरोग्य सुविधेचा आमचा वादा आहे। बरीचशी कामं झालीत, अजून की राहिलेली ती आता 5 वर्षात मला करायची। सर्वांगीण शिक्षणाच्या पायाभरणीचा वादा, आज मला अभिमान आहे। जिल्ह्याची ठिकाणं सोडली तर तालुक्याच्या ठिकाणाचा विचार केला तर बारामती तालुका एक विद्येचं माहेरघर ग्रामीण भागातलं त्याची अशा प्रकारची ओळख आपली निर्माण होतीये। दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांचा वादा, तुम्हाला माहिती आहे की मला क्वालिटीला मी महत्त्व देतो आणि रस्ते उत्तम असले पाहिजेत, त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे, ही आमचं त्याच्यामध्ये व्हिजन राहणार आहे। शेती व शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा, शेती हा मुख्य व्यवसाय आहे, त्याचा वादा आम्ही करतोय। सामाजिक विकासाचा वादा, ही एक गोष्ट आम्ही या निमित्तानं करतोय। त्याच्यातनं निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचं काम उभं राहील, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही। या ठिकाणी जाहीरनामा शुभारंभ प्रसंग राज्यातून 59 ठिकाणी थेट प्रक्षेपणाद्वारे प्रतिनिधी सहभागी झालेले, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि त्या प्रतिनिधींना खरं तर मी कालच त्यांच्याशी बोललेलो आहे, परंतु कुणाला काही त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर ते माझ्याशी संभाषण करू शकतात, अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला बोला। कालची जी आश्वासनं दिली गेलेली आहेत मुख्यमंत्र्यांनी सादर केलेली, त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगतो की त्याच्यातली बहुतांशी आश्वासनं ही सांभाळता येण्यासारखी आहेत। आणि दुसरी गोष्ट, आपण आपल्या राज्याचं उत्पन्न पण वाढवायचं असतं, रिसोर्सेस वाढवायचे असतात। आणि ज्यावेळेस आम्ही अर्थसंकल्प सादर करतो त्यावेळेस हा विचार नेहमी करत असतो की कुठं आपल्याला बचत करता येईल आणि त्याचा कुठलाही परिणाम समाजातल्या गरीब घटकावर होणार नाही। आणि त्याच्यातून बचत झाल्यानंतर ह्या योजनेला निधी त्या ठिकाणी मिळेल। मला तुमच्या या प्रश्नावरून काल मी एक विरोधी पक्षाचं दुपारी भाषण ऐकली, त्यांनी एकीकडे आमच्यावर आरोप करतात एवढ्या घोषणा प्रत्यक्षात कशा येणार, ह्या घोषणा प्रत्यक्षात यायला राज्य कर्जबाजारी होईल किंवा म्हणतात राज्य कंगाल झालंय वगैरे वगैरे, आणि त्यांनी त्याच्यात आणखीन आकडे वाढवले। आम्ही जे देतोय त्याच्यापेक्षा जास्तीचा, आणि शिवाय आणखीन वेगवेगळ्या योजना ज्या आर्थिक भार देणाऱ्या आहेत अशा प्रकारच्या त्यांनी त्या सादर केल्या। मी त्याच वेळेस ते बघितल्यानंतर म्हणलं की जे अर्थ मंत्रालय म्हणून 10 वर्षाचा अनुभव बघता त्याच्यातल्या बऱ्याचशा योजना त्यांना त्या ठिकाणी करताच येऊ शकणार नाही। आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नसल्यामुळे केंद्रातनं जी भरीव अशा प्रकारची मदत ही राज्याला मिळायला पाहिजे ती त्या बाबतीमध्ये त्यांना मिळू शकत नाही। आमचं मात्र उलट आहे, आम्हाला मदत मिळू शकते। हे आंध्र प्रदेश आणि बिहारच्या उदाहरणावरून आपण सगळेजण पाहता, त्याच्यामुळे ह्या योजना आम्ही चालू। पूरे महाराष्ट्र के लिए जो घोषणा पत्र है उसके बारे में हमारे पार्टी के प्रेसिडेंट मिस्टर सुनील तटकरे जी, ये बंबई में है, वहां से उन्होंने प्रेस ली है। बारामती का मैं आपको बताता हूं, बारामती के बारे में मैंने वादा किया है मेरे वोटर्स को, बारामती के लोगों को, कि यहाँ सभी एजुकेशन के बारे में जो कोर्सेस यहाँ शुरू होने की जरूरत है
या जो ब्रांचेस निकालने की जरूरत है वो सब कोर्सेस हम देने की डिसीजन लेंगे। इसमें रोड्स भी हम अच्छी तरह से बनाएंगे। जहां दूर तक जाने के लिए विलेज रोड नहीं है वो भी, जिसको हम पानंद रास्ते बोलते हैं, पानंद रास्ते मराठी में, वो भी हम अच्छे से अच्छे करके देंगे। हमारे यहाँ मेन खेती यहाँ का लोगों का व्यवसाय है और खेती के लिए और फार्मर्स के लिए हम ये जो स्टार्टअप इंक्यूबेटर्स के माध्यम से 5000 एग्रीकल्चर पर सूक्ष्म लघु एंड मध्यम, जिसको हम बोलते हैं एमएसएमई या अन्न प्रक्रिया यूनिट्स की स्थापना करने का हमने सोचा है। ये हमने बताया है, ये हम करके दिखाएंगे। और एक अपने बारामती का एग्रीकल्चर पर आधारित जो भी इंडस्ट्री है वो एक देश में सबसे अच्छा मॉडल बनेगा, ऐसा मेरा वादा है। बारामती में हम लॉजिस्टिक पार्क इसकी भी निर्मित करेंगे। उस पार्क में कुरियर सर्विस, सूक्ष्म स्टोरेज, वाहतुक ट्रांसपोर्ट के लिए एक केंद्र, कॉल सेंटर, ऐसे उसका समावेश होगा। और ये सुविधा मेरे बारामतियों के लिए उपलब्ध करने का मेरा इरादा है। इस सुविधा से बारामती में लॉजिस्टिक ऑपरेशंस और भी गतिमान हो जाएंगे, जिससे यहाँ इंडस्ट्री के बहुत कुछ प्रोजेक्ट आ सकते हैं, वो खड़े हो सकते हैं। इसीलिए मैं इस प्रोजेक्ट के माध्यम से लॉजिस्टिक, ये बारामती का लॉजिस्टिक पार्क ये पूरे देश में एक अच्छा मॉडल बनकर आगे आएगा। बारामती में पूरे देश में एक पहली सिटी बारामती ऐसी होगी जो हमने सोचा है कि सोलर सिटी हमें बनाने का हमारा इरादा है। और ये करते वक्त जिसके लिए रोड भी है, उसका घर भी है, और कोई जगह समझो हमारी गवर्नमेंट ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की इमारत हो, ये उनके लिए सप्लाई करने के लिए, बिजली मिलने के लिए हम सोलर पैनल बिठाकर ये पहली सोलर सिटी बनाना चाहते हैं। इसमें हमारे जो वोटर है, नागरिक है, उनका भी सहयोग हमें मिलना चाहिए। ऐसे मुझे उनको भी रिक्वेस्ट है, मैं उनको रिक्वेस्ट करना चाहता हूं। बारामती के रोड के ऊपर के, पहले बारामती सिटी के पूरे जो लाइट्स है वो सोलर पावर पे हम चलाने वाले, उससे पावर की बचत होगी और बारामती सिटी में एक अच्छी तरह से ऊर्जा एनर्जी मॉडल ये पूरे देश में बन सकता है। और कैंसर का आजार बहुत जगह अभी आपको दिखाई देता है, उससे लोगों को बहुत तकलीफ भी होती है, फंड्स भी उनके पास नहीं रहते, गरीब लोगों को उसकी बहुत बड़ी कीमत चुकानी पड़ती है। इसीलिए मैंने सोचा कि बारामती के एरिया के लोगों के लिए, आजू बाजू के तालुका के एरिया के लोगों के लिए बम्बई को, पूना के जाके उसके ऊपर ट्रीटमेंट लेना असंभव है, बहुत कॉस्टली है। इसके कारण मैं एक अच्छा सा हॉस्पिटल ये
वहां बनाना चाहता हूं। इससे बहुत गरीब लोगों को मदद होगी, मिडिल क्लास को मदद होगी, ये मेरा पूरा भरोसा है। उसमें ऐसे अलग अलग हमने सब्जेक्ट लिए और ये हमारा बारामती का विजन है, ये आपको मैंने बता दिया है। मी 2 दिवस बारामतीत मुंबईवरून आलोय, ज्येष्ठ नागरिकांशी बोलतोय, भेटतोय त्यांना, त्यांचा कल पवार साहेबांकडे दिसतोय, असं तुम्हाला काही जाणवलंय का? लोकसभेच्या वेळेस तसा कल मला जाणवत होता, विधानसभेला निश्चित बारामतीकरांचा कल बदललेला आहे आणि तुम्हाला तो 23 तारखेला पाहायला मिळेल। बारामती का वोटर ही हमारा परिवार है, तो क्या करें, वो हमें जिता के देंगे ऐसा मुझे पूरा भरोसा है। मैंने 50 विलेज में जाके उनके साथ कांटेक्ट करने की कोशिश की है। बाकी की भी जगह बाकी के भी विलेज में मैं जाने वाला हूं, लेकिन मेरा दोपहर से मैं महाराष्ट्र के जो एरिया मुझे दिया है पब्लिक मीटिंग लेने के लिए वहां जाऊंगा। वहां सुबह तो ये नहीं रहता, पब्लिक रैली आप ले नहीं सकते, 4 बजे 6 बजे 8 बजे ऐसे उसका टाइमिंग रहता है। तो दोपहर के बाद मैं वहां चला जाऊंगा रात को 10 बजे तक, और उसमें से थोड़ा बहुत टाइम निकाल के जो मेरे गांव में मुझे जाना बाकी है एज अ कैंडिडेट, वो जाने की मैं पूरी कोशिश करूंगा। उसके बारे में मुझे मेरे पार्टी के प्रेसिडेंट ने प्रोग्राम भी दिया है। नमस्कार, थांब ना, एकच मिनिट। आज या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातनं जोडले गेलेले प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, सुनील तटकरेजी आहेत, भुजबळ साहेब आहेत आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय उमेदवार यांचा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आता तुम्ही तुमच्या मतदारसंघाचा जाहीरनामा तिथं तुम्ही प्रसिद्ध करा आणि तिथल्याच मीडियाच्या पुढे तो उपस्थितांना तुम्ही ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगा, असं माझ्या मान्यवरांना, सगळ्या सहकाऱ्यांना, सगळ्या उमेदवारांना विनंती, आव्हान आहे। धन्यवाद। हा, काय बाबा म्हणतोय, फलटणमध्ये रामराजे साहेब फलटण विधानसभा किंवा सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असतात, तर ते आता राज्याच्या, जिल्ह्याच्या किंवा फलटणच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादीच्या दिसत नाहीत, त्याबद्दल आपण काय सांगाल? कोण बोललो? फलटणवरून बोलतो दादा, प्रसन्न रुद्रभटे, पत्रकार प्रसन्न रुद्रभटे, दैनिक स्थैर्य। अरे पहिल्यांदा तिथलं काम होऊ द्या ना, तिथली प्रेस होऊ द्या। हा, काय म्हणला तुम्ही? मी नीट ऐकलं नाही, मला नीट ऐकायला नाही मिळालं। हा, त्यांना नोटीस पाठवतो का दिसत नाही म्हणून। हा, आप बोलिए। हा, तुम्ही सांगा। मी कुठं नाही म्हणलं, मी एवढंच म्हणतोय की मला जेव्हा खासदारकीची आणि आमदारकीची संधी बारामतीकरांनी दिली, त्याच्यात आपण एक पत्रकार म्हणून मी इथं विकास केला का नाही याचा आपणच विश्लेषण मला करावं। माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांनी केलात, पण त्याच्यात माझाही थोडासा खारीचा वाटा आहे। त्यांचा मोठा आहे, माझा खारीचा आहे। महाराष्ट्र का माहौल बदला है, इसका कारण ये है, एक तो तीसरी बार सेंट्रल में
एनडीए सरकार आया है, गवर्नमेंट आया है। दूसरा, उन्होंने महाराष्ट्र के लिए जो बार बार हमारे अपोजिशन वाले बोलते कि यहाँ के प्रोजेक्ट, यहाँ के इंडस्ट्री बाहर जा रही है, गुजरात जा रही है, वो सब गलत है। उसमें कैबिनेट ने पहले ही कैबिनेट में सेंट्रल की मैं बोल रहा हूं, 75,000 करोड़ का वाढवण पोर्ट, जो पूरे वर्ल्ड में जितने भी पोर्ट है पहले 10 पोर्ट में उसका नंबर आ जाएगा, इतना बड़ा पोर्ट उन्होंने अपने को दिया है। उन्होंने सेंट्रल ने दिया है। वो साइट बहुत अच्छी है। आपको ताज्जुब होगा कि 35 साल चालू है। वो करना चाहिए, करना चाहिए, करना चाहिए, क्योंकि अपने यहाँ बहुत इस पूरे देश के बाजू में समुंदर होते हुए भी साइट अच्छी होनी चाहिए, वहाँ डीप होना चाहिए। वैसे वो साइट अपने को नंबर 1 की साइट अपने देश में वहाँ मिली है, और वो महाराष्ट्र में है, पालघर डिस्ट्रिक्ट में है। वाढवण वहाँ का विलेज का नाम है, और वहाँ का भूमि पूजन भी किया है। बाकी के पोर्ट हो, एयरपोर्ट हो, या रेलवे लाइन हो, या वंदे भारत ट्रेन हो, बुलेट ट्रेन हो, ऐसे भी बहुत से काम अभी चालू है, गवर्नमेंट के हाथ में है। उसका भी फायदा महाराष्ट्र को मिलेगा, नंबर 1। नंबर 2, इस दफा बारिश बहुत अच्छी हुई है। पिछले दफा पार्लियामेंट के चुनाव के बाद बारिश इतनी अच्छी नहीं थी। जब बारिश अच्छी नहीं रहती तो हमारे फार्मर्स बहुत परेशान रहते हैं, उनका मन नहीं करता खेती करने के लिए। लेकिन अभी सब अपनी अपनी खेती ठीक तरह से कर रहे, क्रॉप ले रहे। हमने इंश्योरेंस 1 रुपए में उनको दिया है। उनको हमने बहुत से जगह 0% इंटरेस्ट से क्रॉप लोन दिया है। फिर ये सब होते हुए हमने उसमें दूध का रेट भी इंसेंटिव उसमें दिया है। बिजली मुफ्त की है, 3 हॉर्स पावर, 5 हॉर्स पावर और 7.5 हॉर्स पावर के लिए। ऐसे बहुत से ये हमारी लाडली बहना तो बहुत ही हमारे लोकप्रिय हुई है महाराष्ट्र में। आप जहां भी जाओ और उनको, हमारे लाडली बहनों को पूछो, वो भी आपको बताएंगे। और बहुत अच्छी योजनाएं हमने लाई है, और हमारा काम चालू है। हमने अलग अलग सेक्टर के लिए भी बहुत कुछ डिसीजन, ये गवर्नमेंट एकनाथराव शिंदे जी, देवेंद्र जी में जब चला रहा था तो हमने उसमें लाया है। इसीलिए हमें माहौल अच्छा दिख रहा है। दूसरा, पिछले दफा हमारे अपोजिशन वालों ने एक नैरेटिव सेट किया था, ये बाबा साहब अम्बेडकर का संविधान बदलने वाले हैं। ये तो बिल्कुल होने वाला नहीं था, कभी होगा भी नहीं। और अभी तो जो न्याय देवता है उसकी आंखों की जो पट्टी थी, आंखें बंद की थी, वो निकाली और उसके हाथ में संविधान दिया है। और हमेशा संविधान के बारे में प्राइम मिनिस्टर से सब पूरा देश एक रिस्पेक्ट हमेशा दिखाता है। तो वो भी अभी पता, वो तब उनको ऐसा लगा ये रिजर्वेशन अभी नहीं मिलेगा अपने को, ये लॉ अपने इसके संविधान भी वो कैंसिल करेंगे। ऐसे बहुत गलत उन्होंने आरोप किए और नैरेटिव सेट किया। उसकी भी बहुत बड़ी कीमत हमें चुकानी पड़ी। अभी उसके बारे में जो एक लीडर मनोज जरांगे के वो आगे आए, तो उन्होंने 2 या 3 दिन पहले बताया कि चुनाव, पहले बोल रहे थे कि हम चुनाव लड़ने वाले, कैंडिडेट देने वाले, लेकिन बाद में उन्होंने बहुत लोगों के साथ बात जब की तब उन्होंने डिसीजन लिया कि अपने को लड़ाना नहीं, जिन वोटर्स को जो अच्छा कैंडिडेट लगेगा उसको वोट देना, ऐसा उन्होंने आह्वान किया।
अच्छा कैंडिडेट को वोट देने के लिए उन्होंने कहा है तो हम अपने को अच्छे समझते हैं, तो हमें फायदा होगा, हमें नहीं, हमारे कैंडिडेट को। दादा एक वेगळा प्रश्न आहे, शिंदे साहेबांनी ते केलं ते तुम्ही आधी केलं असतं तर सीएम झाला असतं असं वाटतं का? नाही, आता ते आमच्या मराठीत म्हणतात आत्याबाईला मिशा असते तर आपण काय म्हणलो असतो, आता आत्याबाई पण नाही, तिला मिशा पण नाही, कुठं काढता। आता आम्ही इतकं पुढे आलो, पुढे तुमच्या प्रश्नाला काही उत्तर दिलं तरी आमची प्रेस जाईल बाजूला आणि तीच ब्रेकिंग न्यूज होईल, आणि जे चालवतील। मी खरंच सांगतो पत्रकार मित्रांनो, मान्यवरांनो, मीडियाच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनो, मला असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही की ज्याच्यातून आम्ही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी सगळ्या लीडरांनी ठरवलेलं आहे, आम्ही प्रवक्त्यांनाही सांगितलंय, बाबांनो काही असं कुणी वक्तव्य करू नका, वाचाळवीरांनो गप्प बसा, कुठेही असं ज्याच्यातून कारण नसताना समाजात तेढ निर्माण होईल, कारण नसताना एक नवीन इश्यू पुढे येईल, आणि एवढं चांगले सगळे गोष्टी केलेल्या असताना त्याच्यातनं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट होईल, असं आम्हाला होऊन द्यायचं नाही। आम्ही एकोप्याने निवडणुकीला सामोरं चाललोय। काल पण तुम्ही कोल्हापूरमध्ये बघितलं असेल, आम्ही एकत्रपणे सगळ्या घटक पक्षांनी मिळून तिथं प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आता प्रत्येक मिटिंगला, हा बरं झालं आठवलं, प्रत्येक मिटिंगला आम्ही सगळेच तिघं तिथं असू असं नाही, आता राहिलेल्या दिवसात प्रत्येक जण आपापल्या मिटिंग घेत राहतील, नाही तर इथं मिटिंग झाली, इथं हा दिसला नाही, तिथं झाली, तिथं तो दिसला नाही, आता यांच्यात काय फूट पडली का, असलं काही नाही। आम्हाला कमीत कमी आता 14 दिवस आज राहिलेत, 14 दिवसात जास्तीत जास्त ठिकाणी आम्हाला पोचायचंय, आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या भाग वाटून घेतला, आणि जिथं आम्हाला बोलवतील तिथंच आम्ही जाणार ना। आम्हाला जर बोलवणं नसेल आणि आम्ही तिथे गेलो तर लोक तरी ऐकायला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही कॅन्डिडेटला विचारलंय तुम्हाला कोण कोण वक्ते म्हणून पाहिजेत, कोणते लीडर पाहिजेत, आणि त्यांनी त्यांच्या दिलेले आहेत की बाबा हे एवढ्या सभा, आणि मी ऍज अ कॅन्डिडेटच्या नात्याने सांगतो, फार सारख्या सभा पण लोकांना नको असतात, कारण त्या उमेदवाराचं सगळं लक्ष मग त्या सभेवर जातं, त्याचा दिवस त्याच्यामध्ये जातो, खर्च त्याचा वाढतो। बरं, खर्च 40 लाखच आहे, त्याच्यात 25 लाखच उमेदवाराला करायचा आहे, 15 लाख पार्टीचा जो स्टार प्रचारक असतात त्यांच्या खर्चाच्या करता ठेवावे लागतात, अशा सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळं सध्या व्यवस्थितपणे प्रचार करणे, आता एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा प्रचार चालू आहे। आम्ही एकनाथराव आपले देवेंद्रजी आम्ही पण पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून दिलंय, आणि निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। नहीं, हम किसके अगेंस्ट, हमारी पार्टी जो एनसीपी की पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है, वही पार्टी में मैं हूं, वही पार्टी का सिंबल मेरे पास है, हमारे पास है, मेरे नहीं। और एक मैटर सुप्रीम कोर्ट में चालू है, सुप्रीम कोर्ट ने बताया है कि ये हम जब तक डिसीजन नहीं देंगे तब तक आप वहां लिखना कि ये कोर्ट मैटर है। नहीं, सुनो, पहले मेरे पार्टी ने डिक्लेयर किया कि यहाँ का कैंडिडेट अजित पवार है। मेरे कार्यकर्ताओं ने डिमांड की कि नहीं दादा, आप दूसरे कई कॉन्फ्रेंस में नहीं जाने का, आपको बारामती में खड़ा होना पड़ेगा, हम आपका बिल्कुल सुनने वाले नहीं है। डेमोक्रेसी में मेजॉरिटी कार्यकर्ताओं को सुनना पड़ता है, और इसी हिसाब से मैं खड़ा हुआ, वो मैंने तय किया। अब ये मेरे सामने कौन खड़ा करने का अधिकार तो आघाड़ी को है, तो आघाड़ी ने वो तय किया है। राजनेता की भावनाओं पे जो चाचा की जो भावनाएं हैं वो कहीं ना कहीं भारी पड़ती हुई नजर आ रही है, कैसे आप इसको संभाल रहे हैं, कैसे आप मैदान में उनके खिलाफ लड़ेंगे? मैं क्या लड़ नहीं सकता? मैं
ये देखो, मैं मेरे सामने करीबन 32 कैंडिडेट है ना, 23। तो पहले 2 मशीन शायद विड्रॉ किया, इसीलिए 23 कैंडिडेट मैं हमेशा देखता हूं। मैं 7 बार विधान असेंबली और 1 दफा लोकसभा इसका चुनाव लड़ा हूं। अच्छे वोटों से मेरे बारामती के लोगों ने, वोटर्स ने मुझे जिता के दिया। पुरानी बारामती पार्लियामेंट की जो कॉन्स्टिट्यूंसी है उसमें बारामती, इंदापुर, शिरूर, दौंड, पुरंदर, हवेली ये सब एरिया था, उसमें भी बहुत वोटों से मैं जीत के आया था। तब ऐसे छोटी कॉन्स्टिट्यूंसी रहती थी, 91 का मैं बोल रहा हूं। और जब भी जो भी चुनाव आता है तो सामने वाला कैंडिडेट स्ट्रांग है, अपने को ठीक तरह से ये काम करना पड़ेगा, वोटर को मिलना पड़ेगा, ऐसा सोचकर ही हम लोगों के पास जाते हैं, मतदाताओं के पास जाते हैं और उसी हिसाब से हमारा काम चालू है। तो अभी वोटर सोचेंगे कि कौन बारामती का प्रतिनिधित्व अच्छी तरह से करेगा, उसको वोटर वोट देंगे, इतना ही मुझे पता है। चांगले वाटतंय। ते चांगलं नाही वाटत। अरे काय, मी काय म्हातारा बितारा तुला दिसायला लागतो? अरे अजून पाहिजे ते करायला सांग, नाही केलं ते यायला पवारीच्या। महायुतीचं आमचा जाहीरनामा हा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। त्या जाहीरनाम्यामध्ये याच्यातले बरेचसे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत आणि नेहमी गरीब वर्गाकरता, घटकाकरता, दिव्यांगाकरता आमची भूमिका ही अतिशय सकारात्मकच आहे, हे मी अतिशय नम्रतापूर्वक आपल्याला सांगू इच्छितो। ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच। हो, या असं कर, असं एक मिनट इनको फोटो चाहिए, एक मिनट इनको फोटो, ऐसा कर ना बाबा।